नंदिनी आणि काव्यामध्ये झाली भांडणं। नंदिनी ही काव्याच्या उद्धटपणाला चांगलीच देते उत्तर। तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच प्रोमो आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी आणि काव्यामध्ये भांडणं झालेली आहेत। तर व्हिडिओमध्ये पाहूयात ते भांडण कशामुळे होतं। तर मालिनी म्हणजेच पार्थ आणि जीवाची आई यांनी काव्या आणि पार्थ आणि नंदिनी आणि जीवा या चौघांच्याही लग्नाची फोटो फ्रेम बनवून आणलेले असतात आणि त्या पार्थ आणि जीवा दोघांनाही त्यांच्या रूममध्ये लावण्यासाठी त्या फ्रेम देतात। पार्थ ती फ्रेम घेऊन रूममध्ये जातो आणि तो एका टेबलवरती ती फ्रेम ठेवतो। आता काव्याने फ्रेम बघितल्यावरती काव्या खूपच चिडते। काव्या ती फ्रेम उलटी करून ठेवते आणि मग ती तिथून निघून जाते। मग पार्थ जेव्हा ती फ्रेम बघतो तर ती उलटी असते, म्हणून पार्थ हा ती फ्रेम पुन्हा सरळ करतो। त्यानंतर पार्थ तिथून जातो। मग काव्या परत रूममध्ये आल्याच्या नंतर ती बघते तर ती फ्रेम परत सरळ केलेली असते। आता हे बघितल्यावरती काव्या ही चांगलीच चिडते आणि ती जोरजोरात पार्थला आवाज देते आणि मग पार्थ तिथे आल्याच्या नंतर ती पार्थला म्हणते की मी ही फ्रेम उलटी करून ठेवलेली आहे, तिला तुम्ही का सारखं सरळ करताय। आता काव्या एवढ्या मोठ्याने बोलत असते की तिच्या आवाजाने घरातले सगळे जण तिथे येतात। मग मालिनी तिला विचारतात की काय झालं काव्या। काव्या ओरडतच म्हणते की ही फ्रेम इथं कोणी ठेवली आणि मुळातच ही फ्रेम बनवून कोणी आणली। हे जबरदस्तीने झालेले लग्न आहे, ते जास्त वेळ टिकणार आहे का। तेव्हा मालिनी म्हणतात की फोटो फ्रेम मीच बनवायला सांगितली होती। मग आता काव्या त्यांच्यावरही ओरडत म्हणते तुम्ही ते समजूतदार आहात ना, मग तुम्हाला का कळत नाहीये, का समजत नाहीये। अहो कशासाठी फसवणूक करताय, स्वतःची, घरच्यांची आणि सगळ्यांचीच। का तुम्ही हा फोटो बनवून आणला। पण मालिनी ताई याच्यावरती काहीच बोलत नाही, त्या गप्पा बसलेल्या असतात। पण नंदिनीला काव्याचा खूप राग आलेला असतो। नंदिनी आता गप्पा बसत नाही, ती काव्याला ओरडत म्हणते काय चाललं आहे काव्या तुझं, किती आरडाओरडा करतेस तू। त्या आपल्या सासूबाई आहेत, आपण एकमेकांशी सहमत नाहीये म्हणून तू त्यांचा अपमान नाही करू शकत। नंदिनी तिला म्हणते काव्या मी तुझी मोठी बहीण आहे, तू जिथे जिथे चुकणार तिथे मी तुला बोलणार, हे लक्षात ठेव। तर प्रेक्षकांनो अशा प्रकारे नंदिनीने काव्याची चांगलीच कान उघडणी केलेली आहे। तर आता यापुढे काय होतं हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल। तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।